चला मंडळी, आज बनवूया वीकेंड स्पेशल सकाळच्या नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी. आदल्या दिवशी रात्री आपण साबुदाणा 2-4 पाणी स्वच्छ धुवून 10 मिनिटं तो भिजत ठेवला. 10 मिनिटांनी त्याचं पाणी काढून घेतलं. रात्रभर झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी करायला घेतलाय. हे आता आपण साहित्य घेतलंय. बटाटा चिरून धुवून घेतलाय. भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट, धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, जिरं, शेंगदाणे आपण घेतलेले ते फ्राय करून घेणार आहोत. बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडीशी साखर आणि लिंबू. गॅसवर आता आपण कढई ठेवली, त्यात तेल टाकलंय. शेंगदाणे फ्राय करून घेऊयात. बारीक चिरून धुवून घेतलेले बटाट्याचे काप फ्राय करून घेऊयात. आपण ठेवलंय, बटाटे फ्राय होऊ देऊ. बटाटे छान फ्राय झाले. जो साबुदाणा आहे त्याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. आधी साबुदाण्यामध्ये कूट टाकल्याने आपला साबुदाणा चिकट होत नाही, सुट्टा होतो. थोडीशी साखर, चवीनुसार मीठ, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे साबुदाण्याला सगळीकडे लागलं जाईल. लिंबू पिळूया. आपला साबुदाणा छान चटपटीत होणार आहे. मध्ये तेल तापले, आपण जिरं फ्राय करून घेऊ. कट केलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकलाय, फ्राय झालाय. साबुदाणा टाकलाय, चांगलं मिक्स करूया. खिचडी चांगली परतून घ्यायची आहे. फ्राय केलेले बटाट्याचे काप टाकूया. 5 ते 6 मिनिट झाकण लावून दमावर ठेवली. कोथिंबीर टाकली. फ्राय केलेले शेंगदाणे तयार आहे. मऊ, मोकळी आणि तेवढी चटपटीत चविष्ट साबुदाणा खिचडी. मला रेसिपी नक्कीच आवडली असेल तर अशीच बनवा आणि तेवढं खाता खाता चॅनलला सबस्क्राईब करा.